नमस्कार मित्रांनो, ज्योतिष गुरु या आपल्या चॅनलवर सर्वांचे स्वागत करते. तत्पूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. माझ्या प्रिय मैत्रिणींनो आणि मित्रांनो, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. कधीकधी वेळेच्या बदलाबरोबर शत्रूही मित्र बनतात आणि मित्रही शत्रू बनतात, कारण वेळ आणि स्वार्थ दोन्ही फार बलवान असतात. मैत्रिणींनो, आजचा हा ज्योतिषाचा कार्यक्रम अतिशय खास आहे. तुम्ही खूप दिवसांपासून सांगत होता की यावर एक व्हिडिओ यावा, तर आज आपण जाणून घेणार आहोत मेष राशीची शनीची 7.5 2026 मध्ये कशी राहील. हा कार्यक्रम खूप खास आहे कारण मी तुम्हाला सगळंच सविस्तर सांगणार आहे. 7.5चा नेमका परिणाम काय राहील, कशाची काळजी घ्यावी, काय चांगलं होणार, सगळं. आणि हो, एक महत्त्वाची गोष्ट, तुमच्या मनात जे काही कन्फ्युजन आहे, भीती आहे, नकारात्मक विचार आहेत, ते सगळे आता बाजूला ठेवा. शांतपणे बसा, कारण मी तुम्हाला अगदी अचूक आणि खरी माहिती देणार आहे. सध्या तुमची शनीची 7.5चा पहिला चरण सुरू आहे आणि 2026 मध्येही हाच पहिला चरण राहील. पण शनिदेव 2026 मध्ये नक्षत्र बदलणार आहेत. ते उत्तरा भाद्रपद नक्षत्रातून रेवती नक्षत्रात येतील, म्हणजे मिड जून 2026 पासून बुधाच्या नक्षत्रात प्रवेश करतील. चला तर मग मेष राशीवाल्यांसाठी ही 7.5 2026 मध्ये कशी राहील हे आपण आता नीट समजून घेऊया. हा कार्यक्रम चंद्रराशी किंवा जन्मराशीवर आधारित आहे. जर तुम्हाला तुमच्या जन्मकुंडलीनुसार खोलवर विश्लेषण हवं असेल तर चॅनलच्या डिस्क्रिप्शनमध्ये नंबर आहे, नक्की संपर्क करा. पण आता पूर्ण लक्ष इथेच ठेवा, भीती काढून टाका. कारण शनीची 7.5 प्रत्येक राशीला आणि प्रत्येक व्यक्तीला सारखाच फळ देत नाही. शनी हे कर्माचे कारक आहेत, न्यायदेवता आहेत. जर तुमची कर्म चांगली असतील तर ते कधीच वाईट फळ देऊ शकत नाहीत. मेष राशीवाल्यांनो, तुम्हाला माहिती आहे का, तुमची शनीची 7.5 30 वर्षांनी लागली आहे. याआधी 1995 ते 98 मध्ये होती आणि आता 2025 पासून पुन्हा सुरू झाली. 2026 मध्ये शनी तुमच्या 12व्या भावात आहेत. शनीची दृष्टी 2ऱ्या, 6व्या आणि 9व्या भावावर आहे. 12वा भाव म्हणजे परदेश, खर्च, हॉस्पिटल, निद्रा, वेगळेपण, गोष्टी हातातून निसटणे, असं सगळं. पण आता चांगली बातमी ऐका. ज्यांना परदेशात जाऊन काम करायचं आहे किंवा जे आधीपासून परदेशात आहेत त्यांच्यासाठी ही 7.5 खूप चांगली आहे. परदेशातून पैसे येणे, इम्पोर्ट एक्सपोर्ट, लॉंग ट्रॅव्हल, मार्केटिंग, ट्रॅव्हलिंगचे काम, असे कोणतेही क्षेत्र असले तर शनिदेव तुम्हाला उत्तम फळ देणार आहेत. पण थोडं नकारात्मकही आहे. जर तुमच्या जन्मकुंडलीत शनी कमकुवत किंवा पीडित असेल आणि तुमची कर्मही चुकीची असतील, म्हणजे दुसऱ्यांशी वाईट वागणूक, चुकीचे मार्ग, तर मग पायात कमरेत दुखू शकतं. कुटुंबात भांडणं वाढतील, कारण शनीची दृष्टी 2ऱ्या भावावर आहे. ऑफिसमध्ये राजकारण वाढेल, अनावश्यक धावपळ, प्रवास होतील. पण जर शनी कुंडली ठीक असतील तर फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवा, बोलण्यावर संयम ठेवा, नाहीतर कुटुंबात आणि नातेसंबंधात थोडे ताण येऊ शकतात. 2026 मध्ये तुम्ही नक्कीच तुमचं काम बदलणार आहात किंवा काम करण्याची पद्धत बदलाल, स्वतःला बदलाल. जून 2026 नंतर शनी जेव्हा रेवती नक्षत्रात म्हणजे बुधाच्या नक्षत्रात येतील तेव्हा कर्ज, रोग, शत्रू या तिघांवरही तुम्ही विजय मिळवाल. पण 7.5 आहे ना, म्हणून मेहनत तर करावीच लागेल. थोडं थकवेल, धावपळ करवेल, पण जर कुंडलीत शनी 50% पण चांगले असतील तर मेहनतीला उत्तम फळ मिळेलच. आरोग्याच्या बाबतीत काळजी घ्या. दात, गळा, खोकला, ॲलर्जी, त्वचा, पायांना सूज, थकवा, दुखणं. चांगले परिणाम, परदेशातून संधी, उच्च शिक्षण, हायर एज्युकेशन खूप चांगलं. जून नंतर जबाबदाऱ्या वाढतील, यश मिळेल, नवीन गोष्टी शिकाल, प्रगती होईल. काय करावं? उपाय: 1. रोज हनुमान चालीसा वाचा. मंगळ तुमचे राशीस्वामी आहेत, बजरंगबली तुमचे इष्टदेव आहेत. मंगळ बीज मंत्र: ओम क्राम क्रीम क्रॉम सह भौमाय नमः 108 वेळा. शनी बीज मंत्र: ओम प्राम प्रीम प्रोम सह शनैश्चराय नमः 108 वेळा. उगवत्या सूर्याला तांब्याच्या लोट्यातून जल अर्पण करा.
मैत्रिणींनो, हा व्हिडिओ कसा वाटला? आवडला असेल तर लाईक नक्की करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नेहमीप्रमाणे कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. भेटू लवकरच पुन्हा एका नव्या विषयासह. तोपर्यंत काळजी घ्या, हसत रहा.